नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे. चला तर आजच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहूया. आता इथे काव्या तिच्या रूममध्ये स्वतःचं आवरत असते. तेवढ्यातच तिथे पार्थ आंघोळ करून आलेला असतो. आता इथे छान रोमॅन्टिक सीन दाखवला आहे. पार्थ डोक्याची केस पुसत असतो. त्यातलं पाणी काव्याच्या अंगावर उडते. काव्या पाठीमागे वळून पाहते तर पार्थ असतो. आता इथे पार्थ डोक्याची केस पुसत असतो आणि काव्या तिच्या चेहऱ्यावरील गुलाल पुसत असते. तेवढ्यातच पार्थ तिच्याकडे पाहत असतो आणि काव्या देखील पार्थकडे पाहत असते. आता इथे पार्थ तिच्या कपाळावरचा गुलाल पुसायला मदत करतो. आता इथे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पहिल्यांदाच काव्या आणि पार्थमध्ये अशी जवळीक दाखवली आहे. आता इथे पार्थ तिच्या चेहऱ्यावरील गुलाल पुसतच असतो. तेवढ्यात काव्या म्हणते, हे काय केलं तुम्ही देशमुख? कपाळावरचा गुलाल पुसायचा होता, तुम्ही तर सगळा भांगभर केला. आता इथे पार्थ म्हणतो, तोच तर प्लॅन होता. असं म्हटल्यानंतर पुन्हा एकमेकांकडे दोघे बघायला लागतात. आता इथे पार्थ पुन्हा त्याच्या रुमालाने केस पुसायला लागतो. तेवढ्यातच काव्या म्हणते, अहो काय करताय देशमुख, तुमच्या केसामध्ये गुलाल सगळा तसाच आहे. त्यावेळेला पार्थ म्हणतो, दिसतोय का? त्यावेळेला काव्या म्हणते, म्हणजे काय दिसतोय? तुम्हाला माझ्या पुढे मान खाली घालायला लागली ना, त्यावेळेला दिसला मला. काय देशमुख, तुम्हाला साधे केस सुद्धा पुसता येत नाहीत, कशाला एवढे ओले केलेत? केस नीट धुता येत नाहीत, नीट पुसता येत नाहीत, काय करताय तुम्ही हे? त्यावेळेला पार्थ म्हणतो, पुसताय का तुम्ही? आता इथे पार्थ आणि काव्या पुन्हा एकमेकाकडे बघायला लागतात. त्यावेळेला काव्या डोळ्यांनीच सोफ्यावर बसायला सांगते आणि केस पुसायला तयार होते. आता इथे काव्या पार्थला सोफ्यावर बसायला सांगते आणि केस पुसायला सुरू करते. आता इथे पार्थ तर काव्याकडे पाहतच राहतो. आता या दोघांचं सुरूच असतं. तेवढ्यातच मानिनी दरवाजाजवळ आलेली असते आणि या दोघांना असं एकत्र पाहून मानिनीला मैत्रिणीचं बोलणं आठवतं की तुझ्या सुनेचं अजूनही त्या मुलाबरोबर अफेअर सुरू आहे. आता असं विचार मानिनी करतच असते. तेवढ्यातच काव्याचं तिच्याकडे लक्ष जातं. आता काव्याने मानिनीला दरवाजाजवळ पाहिल्यानंतर हातातील रुमाल पटकन पार्थच्या डोक्यावर ठेवते. त्यानंतर असे का काव्याने केले म्हणून पार्थ देखील दरवाजाकडे पाहतो तर तिथे मानिनी उभी असते. आता इथे पार्थ मानिनीला म्हणतो, ए ना आई, आत ये ना, ते डोक्यामध्ये गुलाल पडला होता ना, तेच काव्या पुसून देत होत्या. आई तुला काही हवं आहे का? आता इथे काव्या म्हणते, अगं बाई, दुधाचा वास येतोय वाटतं. तेवढ्यातच आता मानिनी म्हणते, अगं दूध गॅसवर, असं अडकळत बोलायला सुरू करते. आता इथे मानिनी थोडी अडकळतच बोलत असते, ते मी कॉपी करत होते ना, दूध उतू गेला असेल, गॅसही खराब झाला असेल. असं बोलताना ऐकून पार्थ म्हणतो, एक मिनिट, मी जाऊन बघतो काय झालं आहे. त्यावेळेला आता मानिनी काव्याकडे थोडी रागानेच बघत असते. आता इथे काव्या म्हणते, मानिनी काकू, तुमचा मुलगा ना एक नंबरचा नमुना आहे, नमुना. पण बरं झालं तुम्ही आलात, कारण मी तुमच्याकडे येणारच होते तुमचे हे दागिने द्यायला. किती सुंदर आहेत तुमचे हे दागिने. खरंच मला खूप मजा आली तुमच्या या दागिन्यांनी रेडी होऊन. तुम्ही घरात दागिने ठेवत नाही ना, तुम्ही दागिने बँकेत ठेवता, तेच बरं आहे. खरं सांगू का काकू, माझ्याकडे जर एवढे दागिने घरात असते तर माझ्या रूममध्ये एवढे दागिने आहेत या विचारानेच मला रात्रीची झोप लागणार नाही. असं म्हणत काव्या अंगावरील दागिने काढत असते. गळ्यातला नेकलेस काढते, कानातील काढायला लागते. आता ते काढतच काव्या बोलत असते, पण खरंच काकू खूप मजा आली. तुमच्या या दागिन्यांनी आम्ही रेडी झालो होतो ना. आमच्या माहेरी गणेशोत्सव नसतो ना, आमच्या मामाच्या गावी असतो. जायचो आम्ही कधी कधी तर सुट्टीला लहान असताना, पण मोठे झाल्यानंतर अभ्यास वाढला, फ्रेंड सर्कल वाढलं, त्यामुळे जाणं थोडं कमीच होतं. आता इथे मानिनी काहीच बोलत नसते, तिच्याकडे एक सारखी बघत असते. आता इथे काव्यामध्ये, खरंच काकू, देशमुखांच्या गणेशोत्सवला मी आणि नंदिनी ताईने खूपच मज्जा केली. पुरणपोळी बनवली मी सगळ्यांसाठी, पहिल्यांदा बनवली काकू. असं काव्या खूप उत्साहात मानिनीला सर्व काही सांगत असते, पण मानिनी तिच्याकडे रागाने बघत असते. आता काव्या सगळे दागिने काढता काढता बोलतच मंगळसूत्र काढायला जाते. तेवढ्यातच आता मानिनी रागाने म्हणते, मंगळसूत्र काढण्याची एवढी घाई काव्या? आता इथे मानिनी रागाने म्हणते, लग्नानंतर गळ्यामध्ये मंगळसूत्र टिकवण्यासाठी लग्ना अगोदरच्या प्रेमाची गाठ सोडावी लागते काव्या. आता इथे मात्र काव्याचा चेहरा चांगलाच पडलेला असतो. आता इथे काव्या थोड्याशा हलक्या सुरातच म्हणते, काय बोलताय काकू तुम्ही, मला काही समजलं नाही. त्यावेळेला मानिनी म्हणते, सांगते ना, अगदी मुद्द्यालाच हात घालते. तुझं लग्ना अगोदर एका मुलावर प्रेम
होतं काव्या. तुझं लग्ना अगोदर एका मुलाबरोबर अफेअर सुरू होतं आणि ते लग्नानंतरही सुरू आहे. ते हे मानिनीचं बोलणं ऐकून काव्या तर चांगलीच गांगरलेली असते. आता मानिनी म्हणते काय काव्या, मला जे हे समजलं आहे ते खरं आहे ना? आता इथे मानिनी थोडी भावनिक होते. काव्या, तुझं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं, कसं झालं, हे सगळं उघडत बसणार नाही मी आता. तो एक दिवस आपल्या सगळ्यांसाठीच एक भीषण दिवस होता. हे सगळं वसुहत्यांनी केलं होतं हे जेव्हा आपल्याला कळालं त्यावेळेला आपण पुन्हा त्या परिस्थितीतून गेलो, त्या आठवणी पुन्हा लक्षात आल्या, आपण सगळे रडलो, आपल्या सगळ्यांना खूप जास्त त्रास झाला. एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं त्या दिवसाने. आता इथे मानिनी म्हणते त्या एका दिवसामध्ये तुमच्या चौघांचंही आयुष्य बदलून गेलं, कुणाची स्वप्न जळून गेली, कुणाचं प्रेम विझलं. हे सगळं मान्य आहे मला. मान्य काय, इतके दिवस झालं मी हे मान्य केलेच. आणि असं बोलत बोलतच मानिनी काव्याच्या हाताला धरते आणि मान्य केलंय ना असं विचारते. वैऱ्यावरही येऊ नये अशी वेळ तुम्हा दोघींवर आली होती. तुम्ही दोघींनीही हे सगळं सहन केलं आहे हे मी मान्य करते आणि पदोपदी मी तुमच्या दोघींचं कौतुकही करते आणि आजही करीन. पण जे तुमच्या दोघींच्या बाबतीत घडलं आहे फक्त ते तुमच्या बरोबरच घडलंय असं नाही काव्या. हे माझ्या मुलांच्या बाबतीतही घडलं आहे. त्याची झळ माझ्या मुलांनाही लागलेली आहे. आता इथे मानिनी बोलत असते आणि काव्या सगळं काही ऐकत असते. आता जीवाच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. जीवावर झालेल्या बळजबरीपेक्षा त्याने घेतलेल्या निर्णयाचा जास्त हात असेल. पण पार्थचं काय काव्या, जशी तुझ्यावर बळजबरी झाली होती तशी पार्थवरही बळजबरीच झाली होती काव्या. आता इथे मानिनी थोडी रडायला लागते. पण आपल्याकडे ना मुलींवर झालेली जी सक्ती असते ना त्यालाच जास्त महत्व दिलं जातं. कारण मुलं ना त्यांच्या मनातील काहीच सांगत नाही, त्यांना रडताही येत नाही, मनातलं काहीच बोलून दाखवत नाही. आणि माझा पार्थ बिचारा चिडवूही शकत नाही ग. त्याने कसे दिवस काढले असतील ग, त्यानं सगळं हे कसं सहन केलं असेल याचा विचार कधी केलायस का तू? तू इतकी आदळआपट करायचीस, इतका राग करायचीस या घराचा, या घरातील माणसांचा, पण पार्थने असं काहीच केलं नाही ग. पण स्वप्नांची मोडतोड पार्थच्या देखील झाली ना. त्याने काय केलं असेल ग, त्याने कसे काढले असतील हे सगळे दिवस. आता इथे काव्याला पाठीमागचा सीन आठवला आहे, ज्यावेळेला काव्या दरवाजाच्या पाठीमागून पार्थला ओरडत असते. पार्थला रागारागाने म्हणत असते मला या लग्नाचं ओझं झालं आहे, तुम्ही मला डिवोर्स देऊन मोकळं का करत नाही बरं. त्याचबरोबर काव्याला पार्थ ज्यावेळेला घास चारत असतो त्यावेळेला काव्यानं तो घेतलेला नसतो. त्यानंतर काव्या सगळ्यांसमोर काहीतरी रागानेच बोलत्याला सुद्धा दाखवलं आहे. हे सगळं काव्याला आठवत असतं. आता इथे मानिनी काव्याकडे पाहून म्हणते पण तरीही माझा मुलगा उभा राहिला, त्याने हिंमत दाखवली. त्याच्या पायाखाली जे काटे आले होते ते त्याने जमिनीत पेरले, खोलवर अगदी पेरले, कारण त्याला माहित होतं त्याच काट्यांमधून फुलं उमलण्याची हिंमत त्याच्यामध्ये होती. राग, तुझं टोमणं, रुसणं, फुगणं, चिडचिड सगळं अक्षरशः फुलासारखं झेललं आहे माझ्या पार्थ. आणि हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. खोटं बोलते का मी, बोल ना. असं म्हणून मानिनी काव्याच्या हाताला धरते, दंडाला धरते आणि विचारते बोल ना, खरं बोलते ना. आता इथे काव्या म्हणते मी कुठं म्हणते नाही केलं म्हणून. त्यावेळेला मानिनी पुन्हा म्हणते नाहीच म्हणणार तू, कारण तुला हे मान्य करावंच लागेल. त्याने हे सगळं केलं आहे, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. तुला न दुखावता, तुला न पडू देता वेळोवेळी माझ्या पार्थने सांभाळले तुला. आता इथे मानिनी रडायला लागलेली असते आणि काव्याच्या देखील डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. आता मानिनी म्हणते माझ्या पार्थने हे सगळं केलं त्याबद्दल मला त्याचा अभिमान आहे. आता इथे मानिनी जरा मोठ्या आवाजातच म्हणते आणि हे सगळं माझ्या पार्थने सहन केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या पार्थने कधीही तुलना केली नाही, त्याच्या भूतकाळाशी त्याने कधीच तुलना केली नाही. कारण नंदिनी त्याच्या समोरच होती, घरामध्ये सकाळ संध्याकाळ दुपार वावरत होती. पण तरी सुद्धा ती घरात असताना सुद्धा, वावरत असताना सुद्धा त्याने कधीही तुम्हा दोघींची तुलना केली नाही, अगदी मनात सुद्धा केली नाही. म्हणजे हातून सुटलेल्या सुखाचा त्याने कधीच विचार केला नाही. उलट त्याचं सुख तुझ्या रूपात परत त्याच्या आयुष्यात आलं आहे याचा स्वीकार केला आणि त्याच विचारांचा कधी त्याने हात सोडला नाही. ते मानिनी पुन्हा काव्याच्या हाताला धरते आणि बोलते बरोबर आहे ना काव्या, मी सगळं जे हे काही बोलत आहे ते खरं आहे ना. आता इथे काव्या मानेनेच हो असं म्हणते आणि आता मानेने इथे खूपच हायपर झालेली दाखवलं आहे. मग काव्या तुला का जमलं नाही ग हे सगळं, बोल ना, बोल काव्या, तुला का जमलं नाही हे सगळं. त्याचा भूतकाळ सतत या घरामध्येच होता पण तुझं तसं नव्हतं ना. आता मात्र हे ऐकून काव्याच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन थोडी वेगळीच आहे, कारण काव्याचं जीवावर प्रेम असतं हे तर मानिनीला अजून माहीतच नाही ना. ते काव्याला त्याच घरातले जीवाबरोबरचे क्षण आठवतात. किचन मध्ये पाणी घेतलेलं किंवा
एकमेकांना धडकलेलं हे सगळं सीन आठवतात. काव्याला इथे खूपच वाईट वाटत असतं. तेवढ्यातच मानिनी म्हणते, काय काव्या बोल ना, आहे का तुझ्याकडे उत्तर? आता इथे मानिनी पुन्हा म्हणते, नसणारच आहे तुझ्याकडे उत्तर, कारण भूतकाळ विसरून वर्तमान काळात पुढे जाण्यासाठी खूप धाडस लागतं काव्या. आता इथे मानिनी म्हणते, सॉरी काव्या, पण तुझ्याकडे ते धाडस नाहीये. आता इथे मानिनी म्हणते, तसं काही नाहीये काकू. त्यावेळेला मानिनी म्हणते, मग कसं आहे काव्या? काव्या म्हणते, मी कसं सांगू तुम्हाला काकू? त्यावेळेला मानिनी म्हणते, अगं जसं आहे तसं सांग, आता आपण इथे दोघीच आहोत, बरं थांब, असं म्हणते आणि मानिनी दरवाजा लावायला जाते. काव्या, मी आता दरवाजा लावला आहे, बाहेर सुद्धा कोणी ऐकत नाही आणि इथे सुद्धा मी एकटीच आहे, काय खरं आहे ते पटकन मला सांग, आता तरी बोल काव्या, असं म्हणून मानिनी काव्यावर ओरडते. हे बघ, मी एक सासू म्हणून नाही, एक मैत्रीण म्हणून नाही, तर एक स्त्री म्हणून तुला विचारते, काय खरं आहे ते मला सांग. काव्या, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता हे सगळं बोलत असताना मानिनी म्हणते, लग्नानंतर एका परपुरुषासंग संबंध ठेवणे एवढ्यातच आता काव्या चिडल्याला दाखवलं आहे, बस, असं म्हणते ती. आता इथे काव्या बोलायला लागते, मला बोलायला सांगितलं ना काकू तुम्ही, मग मला बोलण्याची संधी तरी द्या. नको नको ते विचार करून, नाही नाही ते बोलून आपल्या दोघींच्याही मनावर सडे का उमटवताय तुम्ही? आता इथे काव्या म्हणते, तुम्हाला जे काही कळलं आहे ते अर्धवट कळलंय काकू तुम्हाला. या अशा अर्धवट बातमीच्या जीवावर मला बोलाल अशी अपेक्षा नव्हती काकू. आता इथे काव्या बोलायला लागते, नाही, या सगळ्या बाबतीत मी तुम्हाला दोष देणारच नाहीये, कारण ज्या परिस्थितीत माझं लग्न झालं त्या दिवशी माझ्या आई वडिलांनाही मला विचारावंसं वाटलं नाही की तुला कोणी आवडतं, माझा भूतकाळ काय आहे, कोणीच विचारलं नाही मला. अगदी लग्न लागेपर्यंत कोणीही माझ्याशी काहीही बोललं नाही. मी बोहल्यावर चढेपर्यंत माझ्या आवडीचा भूतकाळाचा कोणालाच विचार नव्हता. आताही माझ्या भूतकाळाबद्दल कोणालाही काहीही विचारण्याचा अधिकार नाही, असं काव्या म्हणते. आता इथे मानिनी म्हणते, मला आहे, कारण इथे माझ्या मुलाच्या भविष्याचा विचार आहे काव्या. आता इथे काव्या म्हणते, मान्य आहे मला काकू, पण तुमच्या मुलाच्या सुखाची किल्ली अजूनही माझ्या हातात नाही. आता इथे काव्या थोड्या स्ट्रॉंग आवाजातच म्हणते, राहता राहिला प्रश्न माझ्या अफेअरचा, तर मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगते, आता माझं कुठल्याही मुलाबरोबर अफेअर सुरू नाही. आता मानिनी म्हणते, खरंच नाहीये? त्यावेळेला काव्या म्हणते, नाही, मी मान्य करते की लग्ना अगोदर माझं होतं एका मुलावर प्रेम. आता इथे मानिनी म्हणते, त्याबद्दल माझं काहीच मत नाहीये, कारण तुला तुझ्या भूतकाळाबद्दल न विचारणाऱ्यापैकी मी एक आहे, पण मला माझ्या मुलाच्या सुखाचा विचार करायला नको का ग? लग्नानंतर माझ्या मुलाला कोणी फसवू नये, चीट करू नये, त्याच्या भोळेपणाला बावळटपणा समजू नये, त्याच्या प्रेमाला त्याचा दुबळेपणा मानू नये, हे मानणं माझं काही चुकीचं आहे का काव्या? हे चुकीचं आहे का काव्या? बोल ना, हे चुकीचं आहे का? त्यावेळेला काव्या म्हणते, मी म्हणलं का काकू हे चुकीचं आहे? पण पार्थची आई म्हणून तुम्ही एक गोष्ट दाखवून दिली मानिनी काकू, सुनेची बाजू नेहमीच पोकळी असते. आता मानिनी म्हणते, नेमकं काय म्हणायचं आहे तुला काव्या? त्यावेळेला काव्या म्हणते, काकू, हेच जर तुमच्या मुलीने केलं असतं तर? आता इथे मानिनी तर कान धरले असते तिचे आणि चांगलं खडसावलं असतं. त्यावेळेला काव्या म्हणते, मग खडसावा ना मलाही, पण काकू, अर्धवट माहितीच्या आधारे माझा कान खेचायला जाल तर तुमचं नाक मुठीत धरावं लागेल, कारण मी काव्य आहे. जर माझी स्वतःची चूक असेल तर दुसरं कोणी माझा कान धरण्या अगोदर मी स्वतः कान धरते. एवढंच नाही तर माझी चुकी असेल तर समोरच्या व्यक्तीच्या पायावर नाक घासायला सुद्धा कमी करत नाही, आणि जर माझी चुकी नसेल तर मात्र मी ऐकून घेणार नाही. आता काव्या असं बोलताच आजचा भाग इथेच संपवला आहे. पुढील भागामध्ये काव्या मानिनीला म्हणत असते, मी माझा भूतकाळ कधीच मागं सोडला आहे, आता माझ्या आयुष्यात कोणी हेच सत्य आहे. त्याचबरोबर असंही दाखवलं आहे की जीवा आणि काव्या किचन मध्ये बोलत असतात, दोघांच्या अफेअर बद्दल घरी कुणाला सांगायला नको, नाहीतर आपलं कुटुंब उद्ध्वस्त होईल, असं जीवा काव्याला म्हणत असतो, आणि दोघांचं हे सगळं बोलणं मानिनी ऐकते. अतिशय रंजक असा हा सीन दाखवला आहे. आता या दोघांचं असलं बोलणं ऐकून मानिनी कशी व्यक्त होणार आहे तेच आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत.